हॅलो. हॅलो. हा बोला ताई. मी स्वामी समर्थ ताई. मी स्वामी समर्थ बोलत आहे. ते ते अनुभव सांगायचा होता. आता तुम्ही घेणार की संडेलाच चालूच घेतात आहेत ना असं? ताई, घेते ना, बोला ना. कुठून हां बोलताय हां. सांगायचंय? मी विरारवरून बोलते. मी लास्ट पण 2 माझे अनुभव मी सांगितलेले होते तुम्हाला. हा हा, माझ्याकडे आहे हां सगळं. तुम्हाला नाव हां. सांगायचंय का विरारवरून मग? नाही नाही, नाव नाही सांगत आहे. विरारवरून बोलते मी. हा हा हॅलो. हा, बोला हां, बोला. सांगू का? हो सांगू? ताई, हो बोला. लास्ट टाइम म्हणजे मी आता गुरुवारचा उपवास असतो माझा असा. हा हा हा. आणि म्हणजे मी आता तुमच्याच म्हणजे आपल्या चॅनलवरती ऐकलेलं ना की ते तारक मंत्र तीर्थ दिलं हम्म. की मिस्टर म्हणजे थोडंसं ड्रिंक्स करतात असं ना त्यांचं. अच्छा अच्छा, हा हा हा. तर मग ते आधी पण मी म्हणजे स्वामींची सेवा वगैरे थोडंफार कामावून थोडं करते मी, असं जास्त नाही होत माझ्याने. बरोबर, जेवढं होईल कारण तेवढं घरी पण करायचं, कोण नाहीये स्वामीचंच करणारे. आहे. हां. बरोबर. मग मी वाचन झालं की ते तारक मंत्र पण करते आणि मग त्याचं ते तीर्थ होतं ते मग मी सकाळी मिस्टरांना ते काय ठेवलेलं असतं ते लोक काय पिणार नाहीत जरा. हम्म, कारण हम्म. ते सगळे सकाळची कशी घाई गडबड असते. मग मी हो हो. चहामधून ते रोज देत होती त्यांना. अरे वा, तरी हा पण हा. त्यांचे रोज देते त्यांना. तर ड्रिंक्स काय थांबत नाही म्हणजे त्यांचं थोडंसं आहे ड्रिंक्स तरी पण. हा तर हा मी एकदा सकाळी म्हणजे मी हाफ डे कामाला जाणार होते आणि त्या दिवशी गुरुवारच होता. तर अच्छा. आदल्या दिवशी आमचं थोडंसं भांडण झालं म्हणजे त्या ड्रिंक्सवरूनच की तुम्ही नका करू म्हणजे आपल्याला आपल्या देवाला पण चालत नाही आणि स्वामींचं म्हटलं आपण आता घरात आपलं आहे आणि आता स्वामींनी इथपर्यंत आपल्याला खूप अनुभव दिलेले आहेत म्हणजे असं आपलं बरोबर. चांगलं झालंय. मागे पण तुम्ही आजारातून एवढे व्यवस्थित झालात असं. हा हा तर हा. थोडंसं झालं आमचं, थोडंसं ते डोक्यात राग होता म्हणजे असं. हा तर हा मी सकाळी अशीच पूजा वगैरे झाली आणि हा. स्वामींच्या फोटोसमोर बोलते म्हटलं सगळ्यांना तुम्ही हे करतात की बाबा तारक मंत्र तीर्थ दिलं की सगळ्यांची दारू सुटते मग माझंच का म्हणू असं. मी हा म्हटलं हा. तर घरी मी जमते तेवढी सेवा करते स्वामी. मग म्हटलं असं का म्हणजे तारक मंत्र तीर्थ मी ह्यांना पण देते मग ह्यांची दारू नाही कशी सुटते असं हा मी हा हा. बोलली. आणि नंतर मी हाफ डे ऑफिसला निघून गेली हा. आणि ट्रेनमध्ये बसली ना तो एक म्हणजे आपण रील बघतो ना अशा. हो हो तर हो. अशी एक समोर मला मेसेज आला की दुसऱ्यांचे अनुभव काय तू सांगते, तुला तर एवढे मी अनुभव दिलेलेच आहेत ना. ओ, असा मला असा मेसेज आला. मी अजूनपर्यंत ना शॉक आहे म्हणजे तो अय्यो, मेसेज मला अजूनपर्यंत आलाच नाहीये परत. अय्या. अजूनपर्यंत तो मेसेज मला दिसलाच नाहीये. कारण मी जे बोलली ना ते हा. स्वामींनी मला अरे बाबा माझ्या अंगावर काटा आला. हा. स्वामींनी मला म्हणजे असं बोलतो ना कोणतरी आपल्याला असं म्हणजे ह्यांनी बोलतंय ना की बाबा मी तर बरोबर, तुला एवढे अनुभव हक्काने दिले हक्काने आणि सांगते. हा हक्काने सांगतायत ना असं. म्हणजे हा आपले वडील कसे होतात म्हणजे मी तुला एवढा अनुभव म्हणजे स्वामींनी दिलेत मला अनुभव म्हणजे हा त्यांच्याबद्दल लिहिलंय. पण कधीतरी आपण होतो ना असं थोडंसं की बाबा हा, मी तारक बरोबर. म्हणजे तीर्थ मी म्हटलं मला बाकी काही देऊ नका. हा फक्त त्यांची ड्रिंक सोडा बस. जी हा. आपण म्हणजे मला आपण जे स्वामींचं करतो त्याच्यामध्ये घरात नको व्हायला असं मला बरोबर. हे हा आहे. तर मी म्हटलं तर मी पण तारक मंत्र तीर्थ म्हटलं तीर्थ नाही देत ते नाही होत म्हणून मी चहामध्ये देतात त्या तीर्थाचा चहा बनवून देते त्यांना. हा चहा कसे ते आवर्जून पिऊन जातात सकाळचे. हा 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 आणि गुरुवारची वगैरे कधी नाही करत. फक्त सॅटर्डे कधी संडे असं. हा तर हा. त्याच्यामध्ये पण मला नाही पटत असं. तर मी स्वामींना तेच बोलले आणि तेच मला मेसेज मला असं समोर आला पटकन अय्या. की दुसऱ्यांचं काय सांगतेस तू? तुला तर एवढे मोठे मी अनुभव दिलेलेच आहेत ना. असं हो. मी पण शॉकिंग झाली. मला थोडं म्हणजे हे पण म्हटलं आणि मला थोडं हसायला पण आलं असं. आणि मग म्हटलं स्वामींना माफी मागितली की नाही नाही म्हणजे थोडंसं तुमच्या म्हणजे आहे तुम्ही बाकीचं कोणाला सांगणार मी तुम्हालाच सांगणार नाही की बाबा हे नको बरोबर म्हणजे आहे. माझ्या नवऱ्याकडनं असं चुकी जी होते ती त्यांनी नको करून तुम्ही त्यांच्या स्वप्नात येऊन काहीतरी सांगा त्यांना असं. हो हो हो. आणि आणि दुसरा एक अनुभव म्हणजे माझी बहीण आहे. हा. तिची सासू आताच लास्ट टाइम गेल्या वीकमध्ये ना त्यांना अचानक त्यांचा बीपी खूप हाय झाला होता. खूप अच्छा. म्हणजे खूप आणि ती लोक पण घरी नव्हते. ती लोक काय घरी घरचं सामान काय भरायला गेली आणि हा त्यांची हा मुलगी नंतर मग फोन वगैरे केला आणि त्या लोकांनी येऊन त्यांना हॉस्पिटलला नेलं. हा आणि त्यांना पण एवढं माहिती आहे फक्त त्यांना वॉमिट आणि लूज मोशन चालू झाले असं. हा हा आणि हा. नंतर मग डॉक्टरकडे नेलं तर बोलते ह्यांचं बीपी खूप हाय दाखवतोय अरे बापरे. आणि तर तुम्ही आताच्या आता त्यांना हॉस्पिटलला घेऊन जा. हा पण तरी पण त्या अशा म्हणजे त्यांना काय वाटतच नाहीये. फक्त त्यांना एवढंच त्या बोलतात नको नको राहून दे डॉक्टरकडनं गेले तर नको. ते बोलतात नाही नाही. ती बहीण सांगते नाही नाही त्यांनी जर डॉक्टरने सांगितलं तुम्हाला ऍडमिट करायचं तर आपण घेऊनच जाऊया.
हो. ती लोक घेऊन गेले तिकडे, परत हा. जाऊन बीपी चेक केला त्यांचा. हा. तर त्यांचा बीपी किती 210 असं काहीतरी झालेला. अरे तर बापरे. डॉक्टर बोलतात अरे हा बीपी एवढा आहे म्हटलं ना तुम्हाला हा. म्हणजे तुमच्या डोक्याच्या नसा फाटल्या असत्या आता आई असं. गो. हा. आणि त्यांना लगेच असं तिथे सांगितलं आणि तेव्हा त्या समजल्या की मला आता काहीतरी झालंय म्हणजे असं. तर हा. त्यांनी ना तिथे स्वामींचा जप चालू केला. त्यांच्या हा. पण घरात स्वामींचं हे करतात वगैरे असं. हा. 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 तर स्वामींचा जप चालू केला वगैरे त्यांनी की मला म्हणजे काहीतरी झालं असं. हा. 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 आणि नंतर ते बोलले डॉक्टर बोलले की ठीक आहे तुम्ही आता घरी जाऊ नका, तुम्ही थांबा इथे. अजून जर बीपी जर थांबला म्हणजे हे नाही झाला, कमी नाही आला तर तुम्हाला ऍडमिटच करावं लागणार आहे. अगं मग बाई. त्या हा. थांबल्या म्हणजे रात्री 3-3:30 पर्यंत थांबले ती लोक तिथे. हा. 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 आणि परत थोड्या टायमाने चेक केला ना तर तो 180 वरती गेला. अरे. आणि 180 म्हणजे तो कमी होत आला असा. हा. मग त्यांनी हा. जप चालू केलं ना कारण म्हणजे अच्छा, हाय म्हणजे तो झालेला ते. 200 वरचा 180. 200 वर मग 180 वर गेल्यानंतर मग तो जो आपला नॉर्मल असतो ना 150-140 ला, हा. हा. तर मग तो नॉर्मल त्यांचा नंतर 160 वरती आला. आला काय आणि 160 वर? हो आला आणि त्या अरे. नॉर्मल आणि त्या स्वतः मला नंतर मी त्यांना भेटायला पण गेली तर ते बोलतात मी जेव्हा इथून गेली ना तेव्हा काहीच नाही वाटलं की काय नाही. जेव्हा मला त्या डॉक्टरनी सांगितलं की तुमचा बीपी एवढा झालाय तेव्हा मी ते जप चालू केलं स्वामींचं असं. अच्छा. हा. हा. स्वामी समर्थ असं जप चालू केलं. नंतर तो बीपी त्यांचा त्याला पण ते तिथे हे पण केलं ब्लड टेस्ट चेक वगैरे सगळं केलं ते रात्री तिथे. हा. आणि नंतर मग तो 160 वरती आला. म्हणजे जसा पाहिजे होता ना तसा झाला पण. अरे वा. असा म्हणजे ती एकदम जे डॉक्टरने बघा ना काय सांगितलं हो. की 200 वरती गेलेला म्हणजे तुम्हाला आता एकदम नसा तुमच्या फाटल्या असते एवढं झालं हो. होतं. हो. आणि नंतर मग मी त्यांना भेटायला गेले तेव्हा स्वतः मला सांगायला लागल्या की अगं बघ ना बोलते म्हणजे मी एकदम मला आधी काय नाही वाटलं पण हे जे बीपीचं सांगितलं नंतर मग मी जप चालू केलं म्हटलं स्वामी आहेतच तसे बाबा. हो. म्हटलं मी दुसरं एक सांगू शकते ना अजून. हो, सांगा सांगा. छोटासाच आहे. हा. आणि दुसरा एक अनुभव माझ्या मुलाच्या बाबतीत आहे. म्हणजे माझा मुलगा एकदा 2 दिवस अगोदर ना मला एक असं बोलतो ना आतमधून कोणतरी असं सांगत होतं हा. की हा जो म्हणजे ट्युशनला जातो ना त्या रस्ता म्हणजे कोणत्या रस्त्याने जातो तू याला विचार. आणि अच्छा. तिकडचा जरा तो रस्ता जरा बेकार आहे तिकडचा जरा. हा. हा. आणि मग ते घाई गडबडीत मी रोज विसरून जात होते की बाबा तू रोज कोणत्या रस्त्याने येतोय असं. हा. 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 तर त्याच्या 2-3 दिवसांनी ना अमावास्या बघा आपली गटारी अमावास्या गेली. हा. 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 आणि तो तिथून त्या रोडनी ना संध्याकाळी 7 वाजता त्या रोडनी गेला तर तिथे अच्छा. काहीतरी नारळ बिरळ टाकलेले होते. अरे. आणि ते वाटतं त्यांनी वाटतं ते क्रॉस केले वगैरे असे. बघा. आणि क्रॉस केल्याने तो गेला आणि नंतर आला रात्री. त्याच्या गळ्यात ते स्वामींची पण चांदीचं मी चेन घातलं आणि त्याच्यामध्ये स्वामींचं हे हा. हा. पॅन्डल म्हणजे आहे स्वामी अरे वा. आहे. हा. 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 तर संध्याकाळी घरी आला आणि तेव्हा पण माझ्या मिस्टरने काही ड्रिंक केलं आणि आमच्या दोघांमध्ये थोडीशी वाद झाली असे. आणि नंतर थोडंसं वातावरण थोडं बिघडलं. मग आम्ही थोडंसं बाहेर असं नंतर मग त्याच्या गळ्यातली चेन त्या मिस्टरने काहीतरी झालं आणि ती तुटली चेन पटकन अशी. अगो बाई. तुटली आणि नंतर मग आम्ही झोपायला गेलो ना तर थोडंसं त्याला ना वेगळं वातावरण वाटलं घरात. म्हणजे लाईट घातली तर मला म्हणतो अगं मम्मी तू नारळ दिलास का? आता माझा मुलगा आता 12वीचा आहे. तो मला म्हणतो आता तू अमावास्या गेली नारळ दिलास का? अचानक काय सांगतोय मला. मी म्हटलं नाही कारण नंतर मग तो नाही मला ना थोडंसं मला होतं पंख्यावर मला ना काहीतरी दिसलं. म्हणजे तो बापरे. काय होतं पंख्यावर ना मला असं काहीतरी असं जाणवल्यासारखं असं बोलतोय. तर म्हटलं नाही इथे म्हटलं कोण नाही आपल्या स्वामींचं घर आहे. आपल्या घरात स्वामी आहेत. म्हटलं आपल्या घरात कोण येणार नाही स्वामींचं घर आहे. मी पटकन काय केलं ते देवारातली मूर्ती घेतली स्वामींच्या आणि त्याच्या हातात दिली. म्हटलं तू ह्यांना पकड स्वामी आहे तुझ्या बरोबर काही नाही आणि आपल्या घरात तसं काही नाही असं. तर मग ठीक आहे. तो खूप घाबरला म्हणजे मी फर्स्ट टाइम त्याला एवढं बघितलं त्याला घाबरलेलं. अंग त्याचं पूर्ण असं कापायला लागलं वगैरे. नंतर मग
हा मग माझी मोठी बहीण इथे जवळच राहते. मग त्यांना रात्री 2 वाजता कॉल केला हा की तुम्ही ना या जरा, आम्हाला काही समजत नाही की हा अचानक असा घाबरला एकदम असं. हा 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 तर ते बोलले ठीक आहे. मग ते दोघं म्हणजे मोठे भाऊजी आणि माझी बहीण वगैरे आले ती लोकं. हा हा आणि मग त्यांनी येताना माझ्याकडे बिभूत, म्हणजे माझं ते डोकंच चालत नव्हतं की बिभूत वगैरे म्हणजे आपली उधी कुठे ठेवली वगैरे काही आई सुचतच ग नव्हतं. हा हा मग त्यांनी येताना घेऊन आले. हा आणि नंतर ते लोक पण तिथून निघताना ना तिथे म्हणजे गणपती येणार होते ना, तर हा हा गणपतीच्या मूर्त्या बनवणारे तिथे होते. तर हम्म. तिथे पण स्वामींचंच गाणं लावलेलं होतं असं. हा 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 म्हणजे आपले निशंक होई मला असं काहीतरी ते मला हा हा नंतर बोलले तारक ते. मंत्र हा तारक मंत्र. आणि नंतर मग आले आणि नंतर त्यांनी ते उदी वगैरे काढली त्याच्या अंगावर, नाणी वगैरे असं. हा हा आणि मग त्याला आराम पडला असा. हम्म. आणि मग दुसऱ्या दिवशी ते बोलले की ते जिथे त्याने नारळ हे केलं ना, तर हा थोडंसं अंगावर काढून जिथे जे त्यांनी पाय त्याचं हे झालं ना तिथे तुम्ही सोडून या असं. अच्छा हा हा. हा म्हणजे 2 दिवसा अगोदर मला कोणतरी असं मनातून आपल्याला बोलतो ना की ह्याला तू आधीच विचार. तुम्हाला हा हा कोणतरी मला हे देत होतं, संकेत देत होते की तू ह्याला बापरे विचार तू स्वामीच कुठून संकेत येतोय. देत होते हा बरोबर स्वामीच देत होते. हा म्हणजे ते सांगत होते मला की तू ह्याला विचार तू कुठून येतोय कुठून येतोय. कारण बापरे मी 2-3 वेळा त्याला विचारायला म्हणजे आपण कसं कामाच्या ह्याच्यामुळे त्याला हो हो बोलायला म्हणजे विचारले की अरे तू त्या रोडनी येऊ नकोस. तसं कोणतरी मला स्वामी हा सांगतायत की तू याला सांग त्या रोडनी येऊ नकोस, असं येऊ नको. बरोबर पण हा 2 दिवसाच्या नंतर म्हणजे त्याच्यावर तो प्रसंग आलाच शेवटी तो असं. बघा पण आणि त्याच्या गळ्यात ते स्वामींची मूर्ती म्हणजे ते पण स्वामींचं कसं हे होते, चेन गळालं होते. हा आणि नंतर तेव्हा तो आला तिथून घरात, असं झालं त्याच टायमाला आमच्या घरात पण भांडणं झाली. नंतर मग ते चेन जी हे झाली ना हा त्याच्यानंतर तो रात्री झोपताना मला सांगतोय की मम्मी तू नारळ दिलास की नाही हो ना यांनी हो मी ना तुम्हाला सांगितलं आता. तर मी म्हटलं हा मुलगा हा असा का विचारतोय मला. नंतर मग हे सगळं हे झालं असं माहिती हो पडलं. बापरे मग ते घातली का परत पेंडल घातलं त्याच्या हो गळ्यात हो परत बरं घातलं मी केलं लगेच हा ते घातलं. हा तर आणि सगळ्यात मोठा अनुभव आहे ताई कारण हो 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 मूल म्हणजे काय बाबा आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचं तर आपलं बाळ असतं हो. हो हो हो. आणि एक दुसरा सांगते, छोटासाच आहे. हा म्हणजे माझा मुलगा पण होता ते म्हणजे आमच्या घरात स्वामींचं म्हणजे त्याच्यामुळे तो पण दिवाबत्ती करणं वगैरे सगळं स्वामींचं म्हणजे पाया पडून जाणं वगैरे सगळं. अरे वा वा हा तो स्वतः मला त्या दिवशी सांगतो मम्मी तुला मी आजचा माझा अनुभव सांगतो हा की मी तिथून येत होतो आणि तिथे ना मला एक 7वीचा मुलगा होता. हा 7वीचा मुलगा होता आणि तो मला भेटला आणि तो बोलतो दादा जरा तिथे डॉग्स आहेत ना, तर मला भीती वाटते, तू मला जरा पुढपर्यंत सोडशील का. हा तो बोलला की ठीक आहे हो मी सोडतो म्हणून. हा तर तो विचार लागला त्याला, तो छोटा मुलगा 7वीचा, ह्याला हा विचारतोय तू आता कितवीला आहेस. तर बोलतो मी आता 12वीला आहे. मग तुला हा पुढे काय काय व्हायचंय. मग तू हा कितवीपर्यंत शिक्षण करणार आहे. म्हणजे बोलतो ना अय्या की हा बोलतोय आणि ते बोलतो स्वामी असं म्हणजे बोलत पण असं की हो तू असे पण बोलत होते मोठे बरोबर लोक. हा हा तर तो बोलतो ना मी ग्रॅज्युएशन कम्प्लीट करणार. मग म्हणजे तुझं ड्रीम काय आहे, म्हणजे तुला काय व्हायचंय वगैरे हा तू हा सांग विचार ना. हा तर माझा मुलगा मग मी बोलतो मला पण थोडं शॉक की तो 7वीचा मुलगा मला एवढं सगळं हो विचारतोय की तू हो काय. हो तर मी म्हटलं कोण नाही स्वामीच असणार ते तुझं म्हणजे तुझं स्वप्न वगैरे तुला हे हो सांगत असतील की खरं म्हणजे तुझी सगळ्या स्वप्न पूर्ण इच्छा होऊन दे पूर्ण हा होते पूर्ण अगदी होऊन दे असं. खरंय असं मी म्हटलं 7वीचा मुलगा एवढा कसं तुला विचारणार हो स्वामी हो की खरंय तुला शिक्षण किती घ्यायचंय, तू पुढे काय व्हायचंय हो तुला. आणि नंतर पुढे अंतरावर आला नाही नव्हतं ठीक आहे तर मी जातो बाय असं केलं आणि तो पुढे निघून गेला. हा हा बघा कमाल ना ताई होईल हो तुमच्या हो मुलाचे सगळे स्वप्न पूर्ण होतील ताई. हो हो. आणि एक माझं एक आहे पण मी तुम्हाला जेव्हा ते होईल ना तुम्हाला खरंच हो माझा हो अनुभव होईल हा तो तुम्हाला आता शेअर हे शेअर करेल. केलं ना तुम्हाला हा नक्की हा अनुभव येणार बघा पुढचे ताई. तुमचे ठीक मिस्टर आहे. पण एकदम ठणठणीत होऊन जातील की ते हो बघणार हो पण हो नाही हो. ढुंकून ताई तिकडे. इतकं छान तेच होईल. मी म्हटलं एकदम तो पहिला मी सांगितलं ना तुम्हाला ते तर मी अजूनपर्यंत तोच मेसेज शोधते की परत तो मेसेज माझ्या समोर आलाच नाही परत. बघा होईल ते पण तुमचं काम लवकरच तुम्ही तो अनुभव शेअर कराल ताई. मी हे शेअर हा हा करते हा ताई. ओके हा श्री स्वामी स्वामी समर्थ समर्थ ताई. श्री स्वामी हा समर्थ. हा हा.